प्रोग्राम वगैरे असतात। मात्र यावर्षी कोविडमुळे जवामंदीची आधी लावून गेलेली आहेत। आपण इथे आमदार आहात, तर काय सांगाल? खरं तर गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून दिवाळी मोठ्या हिंदू सण म्हणून गेली अनेक वर्ष तिथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। विविध कार्यक्रम सांस्कृतिक या ठिकाणी असतात आणि तरुणाईंची एक फार मोठी गर्दी की त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात या दिवसापासून करत असताना गणरायाचं दर्शन घेतात आणि आपल्या कामाला सिद्धी कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करत असतात। करोनाच्या या संकट काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती सर्व ठिकाणी आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून 144 कलम या ठिकाणी लावल्यामुळे आज फक्त लांबून दर्शन घेणं एवढंच फक्त सर्व तरुणाई करते आणि खरं बघायला गेलं तर या करोनाच्या या संकटामुळे हिंदू सणांवरतीच मोठ्या प्रमाणामध्ये पाबंदी आलेली आहे। बाकी इतर जे सण होते त्या ठिकाणी तिकडची असणारी मंडळी ती साजरं करत होती, पण हिंदू बांधव हिंदू समाज हा अतिशय शिस्तबद्ध आहे। आपल्याला माहीतच आहे की ज्या वेळेला अयोध्यामधला निर्णय झाला त्याही वेळेला आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आणि आदरणीय सरसंघचालक मोहनजींनी आव्हान केलं होतं की आपण याचा उत्सव न साजरा करता या सर्व गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने कराव्यात आणि कोणीही धागडधिंगाणा न करता तो जो आनंदोत्सव जो होता तो सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला। तसंच आज करोनाच्या या संकट काळामध्ये सुद्धा तरुणाईचं डोंबिवलीमधल्या असणाऱ्या तरुणाईचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पालन करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यामुळे त्या सर्वांना, त्या तरुणांना, डोंबिवलीकरांना आणि तमाम महाराष्ट्राला मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा काळ सर्वांना आरोग्यमय जावो एवढीच ईश्वराची प्रार्थना करतो।